पिढी शेतकरी रोखणार चक्क समृद्धी महामार्ग. मंगळूरपीर तालुक्यात समृद्धीत गेलेल्या जमिनीत घोटाळा झाल्याचा आरोप. शेतातून गैरकायदेशीररित्या समृद्धी महामार्गाचे काम केले. शेतीचा मोबदला दिला गेला नाही. वारंवार प्रशासनाला निवेदने देऊनही दखल न घेतल्याने आता आमच्या शेतीच्या हद्दीतून गेलेल्या समृद्धी महामार्गच 16 फेब्रुवारीला रोखणार असल्याचं लेखी निवेदन पीडित शेतकरी गजानन राऊत यांनी संबंधित प्रशासनाला दिलं आहे. यावर प्रशासन काय दखल घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. समृद्धी महामार्गात घोटाळा झालेला आहे. सदर महामार्ग तहसीलदार मंगळूरपीर यांचे आदेशाप्रमाणे आमचे शेतातून गैरकायदेशीर सुरू आहे आणि तो 16 फेब्रुवारीपासून कायमस्वरूपात बंद करणार आहोत, अशा आशयाचे लेखी प्रशासनाला निवेदन दिले आहे. तहसीलदार मंगळूरपीर यांनी दिनांक 30 जुलै रोजी पारित केलेल्या आदेशाप्रमाणे तलाठी मौजा भूर तसेच मंडळ अधिकारी शेलूबाजार हे कार्यवाही करीत नसल्याने अर्जदार यांनी आपणाकडे अनेक तक्रारी दाखल करून सुद्धा अधिकारी यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. दिनांक 30 जुलै रोजी आदेश पारित करून तलाठी मौजा भूर तसेच तलाठी मौजा वनोजा आणि मंडळ अधिकारी शेलूबाजार यांनी 7/12 तसेच फेरफार घेऊन अनुपालन करावे असा आदेश दिला आहे. तहसीलदार यांनी पारित केलेल्या आदेशाप्रमाणे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी 9 हे 34 आर जमिनीचा 7/12 आणि फेरफार घेणे आवश्यक असताना तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी आदेशातील 7 हे 65 आर जमिनीच्या नोंदी केल्या आहेत. तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी पदाचा गैरवापर केल्याने आदेशातील 9 हे 69 आर जमिनीच्या नोंदी बाकी आहेत. आदेशात नमूद केल्याप्रमाणे उर्वरित 1 हे 69 आर जमिनीमध्ये अर्जदार यांची आई मयत सुमित्राबाई भोलेनाथ राऊत, अर्जदार गजानन भोलेनाथ राऊत तसेच भोलेनाथ चंद्रभान राऊत आणि मोरेश्वर भोलेनाथ राऊत यांचा 1/4 हिस्सा नमूद केलेला आहे. सदर आदेशाप्रमाणे अर्जदार या त्या जमिनीमध्ये 1/2 हिस्सा आहे. वारंवार रिपीट सदर आदेशाप्रमाणे अर्जदार यांचा या जमिनीमध्ये अर्धा हिस्सा आहे. वारंवार निवेदने देऊनही दखल घेऊन न्याय न मिळाल्याने पीडित शेतकरी गजानन राऊत हे दिनांक 16 फेब्रुवारीपासून चक्क समृद्धी महामार्गावरील वाहतूक रोखणार असल्याचा इशारा दिला आहे. यावर प्रशासन काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी गोपाल तिवारी, वाशिम. गजानन भोलेनाथ राऊत, मुक्काम भूत पोस्ट शेलूबाजार, तालुका मंगळूर, जिल्हा वाशिम. माझ्यासोबत जे आहे ती माझी बहीण आहे आणि ही जी गट नंबर 28-29 आहे यामधून समृद्धी महामार्ग गेलेला आहे आणि हे समृद्धी महामार्ग अवैधरित्या आमच्या शेतातून गेला असल्यामुळे आम्हाला त्याचा मोबदला वगैरे काही मिळालेला नाही. त्यामुळे येत्या 16 तारखेला आम्ही बंद करणार आहोत. अनुषा सुभाष ठाकरे, मी वनोजा येथे राहते आणि आमची जमीन समृद्धीमध्ये गेल्यामुळे आमच्या जमीनचा मोबदला आम्हाला मिळालेला नाही आहे आणि मंडळ अधिकारी आणि पटवारी आम्हाला खूप त्रास देत आहेत. आम्ही 6 महिने झाले त्यांच्या ऑफिसच्या पायऱ्या तुडवत आहोत, तरी ते आम्हाला काही ना काही करून काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. एक शेतकरी 10 अधिकारी मेले तरी चालतील, पण एक शेतकरी जगला पाहिजे. याच्यासाठी शासनाने आमची दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा, नाही तर येत्या 16 तारखेला आम्ही इथं आमचा समृद्धी महामार्ग आम्ही बंद करणार आहोत.